गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. हा दिवस आहे संडेचा आणि संडेला तर मी काही जास्त शूटच नाही केलं, कारण की संडेच्या दुपारनंतरच माझा मूड खराब झाला आणि मग मी ब्लॉगच पुढे सुरुवातच नाही केली. मी ब्लॉगला पुढे कंटिन्यू नाही केलं आणि पुन्हा संध्याकाळची वेळ आहे ही. तर त्या दिवशी मी ज्या केसांना वगैरे तेल लावलं होतं, कारण की मला दुसऱ्या दिवशी जी केस धुवायची होती. तर विचार केला की त्या दिवशी तेल लावून थोडीशी केस नीट बांधून ठेवते. संध्याकाळचा म्हणजे संध्याकाळी 5-6-7 वाजता वेळ होती ही. आणि माझा मूडच खराब होता, म्हणून मी त्याच्यामुळे विचार केला की मी जर माझाच जर मूड खराब आहे तर मी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तरी काय देणार ना. म्हणून मी ब्लॉगच पुढे शूटच केला नाही आणि जे पण काही रुटीन थोडाफार क्लिप होता, एक छोटा क्लिप होता, तर तो मी त्यात टाकला आहे. तो चपात्या वगैरे केल्या, मी जेवण वगैरे केलं त्याचा. तर आणि इथे संध्याकाळी आता बसले होते. ते माझ्या मुलीची पण तब्येत थोडीशी खराब आहे, सर्दी आहे तिला. इथे मी ॲपल दिला होता. सर्दीला ॲपल देत नाही, सर्दी असेल तर. पण मी तिला दिला, कारण की ती दुसरं काहीच खात नव्हती आणि तिने मला ॲपल बघितला तेव्हा मागितला की मम्मा मी ॲपल खाते. तर ती ॲपल खाते बोलली, तर मी विचार केला की जे खाते ते खाऊ दे, म्हणून मी तिला इकडे ॲपल पण दिला. आणि तुम्ही इथे बघा तिची नाटकं कशी आहेत बघा. कुकर लावला मी चवळीचा, तर तिला वास येतो. ओके फाईन. सॉरी पारू. जेवणाचा वास नाही शब्दात सांगायचं तर पारू तू जशी लावले कुकरला तिला ती वास वास आहे ना. चवळीला वालाला वगैरे वास येतो ना, कुकरला लावला मी ऍक्च्युली. आपण तसंच बोलायचं, अजिबात चवळीची चपाती बनवते. चवळी लावली कुकरला, तिला असं म्हणणं आहे की वास येतो. पण हे खरंच असं होईल? ऑफकोर्स होणार. मी आता फक्त चवळीची भाजी आणि चपाती बनवते, कारण की खूप जास्त जेवण बनवलं तर ते खूप जास्त उरतं. म्हणजे पीठ मळून ठेवलंय. भाजीला पटापट फोडणी करते. चवळी पण चांगली शिजली आहे. त्या श्वासाला माझी नाक लावत होती. थोडा मूड पण ठीक नाही आहे माझा. पण मी काय ब्लॉगिंग वगैरे पण आज काही जास्त केलेलं नाही आहे आणि थोडंसं डोकं वगैरे पण दुखतं आहे माझं. तर मी विचार केला की आता ब्लॉग एंड तरी करते. मी स्टार्ट तर ब्लॉगची नीट केली नव्हती. सकाळी शाळा वगैरे ते डेलीचं असतं रुटीन, तेच रुटीन होतं. तर ब्लॉग फक्त विचार केला ब्लॉग एंड करते ॲटलिस्ट. माझा मूड पण चांगला एवढा काय खास नव्हता. मी काय ब्लॉगिंग वगैरे जास्त काही केलं नाही. रुटीनमध्ये काय थोडंफार मी जेवण वगैरे बनवलं तेवढंच केलं. अदरवाईज माझा मूडच खराब होता, तर मगच ब्लॉगमध्ये येऊन मी समोरच्याला पण काय ते म्हणजे काय बोलणार समजत पण नाही ना, काय बोललं पाहिजे. त्याच्यासाठी मी ब्लॉग वगैरे काही केलंच नाही. थोडंसं टेन्शनच चालू आहे घरामध्ये त्यामुळे. तर हा ब्लॉग माझा मी इथेच एंड करते. तर आता आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि जमलं तर उद्या ब्लॉग येईल, अदरवाईज माहिती नाही मला मी हा ब्लॉग टाकेल की नाही टाकेल. तर थोडंसं माझा मूड तर खूप जास्त अपसेट आहे. ॲक्च्युली काल ब्लॉग येण्याचं कारण होतं की मी ब्लॉग काही जास्त शूटच नाही केला, कारण माझा मूडच नीट नव्हता. तर मी विचार केला की माझा मूड ठीक नाही तर मी त्या ब्लॉगमध्ये तर येऊन काय बोलणार ना, म्हणून मी ब्लॉग शूटच नाही केला, बनवलंच नाही. मी काहीच कॅमेरा फोन मी काही उचललाच नाही हातामध्ये. रोजचं जे रुटीन असतं शाळा आणि सगळं, सकाळची उठून तयारी, शाळा, जे नॉर्मल रुटीन असतं ते रुटीन कालचं पण होतं. तर मी काल ब्लॉगच नाही केला आणि आज मी सकाळी थोडंफार ब्लॉगिंग केलं आहे, जास्त काही केलेलं नाही. आणि जे पण काही केलं आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि माहिती नाही मी हा ब्लॉग टाकेल की नाही टाकेल, पण प्रयत्न करेन उद्याचा ब्लॉग माझा येईलच. आणि पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात मी नवीन करणार आहे. तर ह्यामध्ये आवडण्यासारखं काय आहे ते माहिती नाही मला, तरी पण बोलते माझा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.